सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाच्या गतीची जाणीव. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता आणि प्रसन्नता. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इंटिलेशन. सहज श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. जाणीव आपल्या होणाऱ्या पोटांच्या हालचालीकडे असेल. जोरात सोडणारे श्वास, पोटाला मिळणारा स्ट्रोक, या सगळ्याकडे आपलं लक्ष. चेहरा शांत, कपाळाला डोळ्यात कुठलाही ताण नसेल. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्गातला बदल, मोकळ्या झालेल्या नाकपुड्या, हवेचा नाकाला, नाकाच्या नाकपुड्यांना झालेला घर्षण, या सगळ्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि उच्चार. ओ. ओ. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. लीनभाव, भक्तिभाव म्हणून. श्वास घे सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया.
आज आपण करणार आहोत भूमातेला वंदन. तर इथे काय करायचंय, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूने खाली वळून आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न, भूमातेला वंदन. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. ठीक आहे. पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. चौथा श्वास घेत घेत वर यायचं. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत, हात मागे. आता डाव्या पायाच्या पहिलं बोट आणि मधलं बोट, अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये उजव्या पायाची टाच ठेवायची अशा प्रकारे. आणि एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे अशा प्रकारे आपल्याला ट्विस्ट करायचं. हात मागे ठेवायचे सपोर्टसाठी. हा, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. आता डावीकडे येताना उजवा हात वर घ्या, उजवा हात वर घ्या डावीकडे येताना. बरोबर. आणि उजवीकडे येताना डावा हात वर. बरोबर. आता ही पुन्हा डायनॅमिक हालचाल करूया. 1 2 3 4. बरोबर. 5 आणि 6. सावकाश थांबायचंय. बरोबर. आता उजवा पाय खाली घ्या आणि आता डावा पाय, अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये डाव्या पायाची टाच ठेवा. बरोबर. आता थोडा वेळ आपण एकदा डावीकडे एकदा उजवीकडे, आधी हात वर घेऊ नका, फक्त पायामध्ये हालचाल करा. डावीकडे उजवीकडे. आता पुन्हा सुरुवात. हात वर. 1 2 3 4 5 आणि 6. 6 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. करणार आहोत चक्की चालन. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. पायांमध्ये अंतर. आणि आता सुरुवात करूया. आधी थोडस पुढे झुकायचंय, हाताची पकड जमिनीला टेकू दे. आणि आता सुरुवात करायची उजवीकडून डावीकडे. 1 हात तसेच सरळ राहतील. 2 आपली हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ दे. 3 4 5. मध्यभागी येऊन पुन्हा थांबायचं. पुन्हा थोडस पुढे व्हायचंय, हाताची पकड जमिनीकडे. आणि सुरुवात डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली यायचं. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे खाली. 1 बरोबर. 3 4 5 6 7 आणि 8. 8 वेळा झाल्या की थांबायचंय. म्हणजे प्रत्येक बाजूने आपण 4 वेळा केलं. आता उजवा हात डावा हात समोर, दोन्हीही आपल्या पायांच्या मध्ये. उजवा हात मागे. दोन्ही पाय आपण एकदम सरळ ठेवणार आहोत आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. उजवा खांदा थोडासा मागे घ्यायचा आहे, म्हणजे आपले दोन्ही खांदे एका सरळ रेषेत येतील. यथाशक्ती प्रयत्न. आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. एक श्वास भरून घ्यायचा.
सावकाश, मान मध्यभागी. आता उजवा हात समोर, डावा हात मागे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डाव्या बाजूने मागे वळूया. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातलं सरळ आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. एक श्वास भरून घेऊ. सावकाश, मान मध्यभागी. आता दोन्ही पाय पावलं जोडून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडायचे. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, अगदी सावकाश. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरुवात करूया. थोडीशी जलद. अप अँड डाऊन. बरोबर. सावकाश थांबायचंय. आणि करूया नेक रोटेशन. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती, पाठकाणा सरळ, हनुवटी गळ्याकडे. आणि सुरुवात उजवीकडून डावीकडे. 1, 2 आणि 3. डावीकडून उजवीकडे. 1, अगदी सावकाश हालचाल. 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि थोडा वेळ विश्राम. आज आपण करणार आहोत वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. वृषभ म्हणजे काय तर बैल. बैलाप्रमाणे आपल्या पायाची स्थिती दिसते, म्हणून त्याला वृषभासन म्हणतात. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं बाउल आपल्याला उजव्या पायाच्या मांडीला लावायचं आहे. आणि उजवा पाय जो सरळ आहे ना, आपण उपडी मांडी कशी घालतो त्याप्रमाणे तो असा फोल्ड करायचा. उपडी मांडी जशी घालतो ना त्याप्रमाणे. बरोबर. आता इथे बघा, आपलं पाऊल जे आहे, उजवं पाऊल आणि डावं पाऊल हे एका रेषेमध्ये येईल एवढा आपल्याला पाय तो फोल्ड करायचा. टाच सीटच्या जवळ न घेता ती सीट पासून लांब असेल. हा, थोडासा अजून पाय बाहेर घ्या मयुरीताई. पाऊल थोडस बाहेर येऊ द्या. म्हणजे बघा या प्रकारे. हा, इथे आपले हिप जॉईंट्स पुन्हा मोकळे व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर आपले थाय मसल सुद्धा मोकळे होतात. हा, आता दोन्ही हात आपले गुडघ्यावर ठेवा. थोडस डाव्या बाजूला ट्विस्ट व्हा. दोन्ही हात गुडघ्यांवर डाव्या बाजूला ट्विस्ट. डोळे बंद. श्वास घेतोय, सोडतोय. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे हळूहळू कमरेतनं पुढे झुका. डाव्या बाजूने आपले जोडलेले हात आधी जमिनीवर टेकवा आणि त्यानंतर जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं आहे. आणि आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती. तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. आणि इथे पूर्णपणे नतमस्तक सरेंडर. आपली इष्ट देवता स्मरण, जोड श्वासाची. आणि उलट चाल करताना हळूहळू आधी डोकं कपाळ वर उचला. मग आपले जोडलेले हात वर. श्वास घेत घेत वर. बरोबर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. आणि आता उजवा पाय पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग डावा पाय. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला. आणि मग डावा पाय फोल्ड करायचा. दोन्हीही पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील याप्रमाणे आपल्याला डावा पाय ऍडजस्ट करायचा. अशी टाच जास्त सीटच्या जवळ नाही घ्यायची, तर थोडीशी ती ओपन ठेवायची, पुढे घ्यायची.
बरोबर. आणि आता उजव्या बाजूला थोडासा ट्विस्ट, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता बघा डाव्या बाजूच्या आपल्या कमरेपासून ते गुडघ्यापर्यंतच्या भागामध्ये कसा ताण वाटतोय त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत पुन्हा एकदा, आणि मग डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. एक श्वास भरून घ्यायचा आणि मग हळूहळू श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर. आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. आणि पुन्हा एकदा नतमस्तक सरेंद्र भाव. आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं. त्यांच्या पुढे नतमस्तक, समर्पण, लीन भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये. ईश्वर प्रणिधान. सावकाश उलटसाल करूया. आधी डोकं वर येत आणि मग जोडलेले हात पुन्हा हळूहळू श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. बरोबर. आणि मग डावा पाय सरळ करायचा आणि मग उजवा पाय. विश्रांती. मान मध्ये सैल सोडून देऊया, रिलॅक्स होऊया. करणार आहोत आपण आता वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ. उजवा हात मागे असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडून द्या. हा, बरोबर. नाही, कसं होतंय दर्शनाताई, तुमचा इथून हात गेला ना, असा ट्विस्ट होऊन यायला पाहिजे. ट्विस्ट होऊन दुसरा हात अपोजिट, हात अपोजिट. तो हात मागे घ्या. हा, बरोबर. बाकी सगळ्यांचं बरोबर. हा, आता हात आहे ना तो असा जमिनीकडे लूज सोडून द्या. हा, आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. थोडासा आपला उजवा गुडघा डाव्या बाजूला हलकासा बेंड होईल. अगदी हेही नसेल जमत तर मग डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घालून तुम्ही ही कृती करू शकता. आणि ते थांबा यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5. आधी मान मध्यभागी येऊ देत. डाव्या हाताचा सपोर्ट सोडून द्या. आता आपल्याला ह्याच्या पुढची कृती करायची, ती म्हणजे अर्धमत्स्येंद्रासनची. तर इथे आपल्याला उजवा पाय जो आपण बाजूला ठेवलाय ना, तो आता पलीकडे ठेवा. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे घ्या. हा, उभा करून ठेवायचा आहे, आडवा नाही. मयुरी ते उभा ठेवा. बघा उभा दिसतोय पाय. हा, आता जो डावा पाय खाली आहे ना सरळ, तो फोल्ड करा आणि त्याची टाच जी आहे ती सीटच्या जवळ घ्या. सीटच्या जवळ टाचेवर आपल्याला बसायचं नाहीये, फक्त सीटच्या जवळ घ्यायची. बरोबर. पुन्हा उजवा हात मागे असेल. आता पुन्हा ज्यांना शक्य आहे त्याने डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर आपले हात पोचत नसतील तर समोरून विळखा द्या. डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून विळखा द्या, म्हणजे उजवी मांडी अजून आपल्या पोटाजवळ येईल आणि तिचा प्रेशर पण येईल आपल्या पोटावर. समोरून विळखा द्या डाव्या हाताने उजव्या पायाला. आणि मग उजव्या बाजूने पुन्हा मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आता उजवा हात जो आपण सपोर्टसाठी मागे ठेवलाय ना, तर ज्यांना शक्य आहे तो त्यांनी मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवता येतोय का बघ. मागून डाव्या पायाच्या मांडीवर सपोर्टसाठी ठेवलाय तो. हा हा, बरोबर. आणि पुन्हा आपण उजव्या बाजूनेच मागे वळून मागची भिंत बघतोय. याला म्हणतात अर्ध मत्स्येंद्रासन. इथे यथाशक्ती थांबा. हे आसन झाल्यानंतर मी तुम्हाला याची जी गोष्ट आहे छोटीशी ती सांगते. इथे पूर्णपणे पोटावरती आणि आपल्या पाठमण्यावरती पीळ येतो. सावकाश उलटचाल करूया. उजवा हात पुन्हा एकदा सपोर्टसाठी ठेवा मागे सीटच्या इकडे. आधी मान सरळ करा. समोरून डाव्या हाताचा वळखा सोडून द्या. खाली असलेला डावा पाय सरळ करा आणि मग वर असलेला उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती. हे जे आसन आहे हे डायबिटीज आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक मानलं गेलंय.
आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय, सुरुवातीला आपण करतोय वक्रासन. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे सीटच्या जवळ. उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा द्या. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. उजवा पाय आपण सरळच ठेवला. थोडासा मागचा जो खांदा आहे तो अजून ओपन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपले खांदे एका सरळ रेषेत येतील. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. आधी मान मध्यभागी. समोरून उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. आता जो डावा पाय गुडघ्याच्या जवळ आहे तो आता गुडघ्याच्या पलीकडे घ्या. बरोबर. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ घ्या. टाचेवर बसायचं नाहीये. बरोबर. पुन्हा डावा हात मागे, समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. आणि पुन्हा एकदा डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता इथे बघा, डाव्या बाजूचे जे हिप जॉईंट्स आहेत, आपल्या सीटचा भाग आहे, तिथे तुम्हाला ताण जाणवतोय. पोटावरती प्रेशर आहे, पीळ आहे, आपल्या कंठस्थ ग्रंथींवर ताण दाब आहे. त्या सगळ्याची जाणीव देहधारणा आणि डोळे बंद प्राणधारणा जोड श्वासाची. यथाशक्ती थांबूया. अर्धमस्तिष्क ही विरुद्ध बाजूने केलेली कृती जोड श्वासाची. उलट चाल करताना आधी हाताचा सपोर्ट द्या मागे. पुन्हा एकदा सीटच्या इथे आधी मान सरळ करा, मध्यभागी येऊ देत. समोरून उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय खाली आहे तो प्रथम सरळ करा आणि मग डावा पाय. विश्रांती. आपण जे केलंय याला अर्ध मत्स्येंद्रनासन असं नाव आहे. हे एकमेव असं आसन आहे की जे एका गुरूंच्या नावाने प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. नाथ संप्रदायाचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की शंकर आणि पार्वतींमधला जो हठयोगाचा जो संवाद आहे तो या गुरूंनी मत्स्य स्वरूपामध्ये ऐकला आणि हे आसन त्यांनी अर्ध ऐकलं, अर्धवट ऐकलं, म्हणून त्याला अर्ध मत्स्येंद्रनासन असं नाव आहे, जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे, जे नाथ संप्रदायाचे गुरु आहेत. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि विधिवत वज्रासन. पाठीच्या मणक्याला जो आपला ट्विस्ट आला होता तो आपण थोडासा रिलीज करूया. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. वज्रासन केल्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. बरोबर. दोन्ही हात समोर ठेवा आणि हळूहळू आपले हात पुढे पुढे सरकवायचे. जेवढे जेवढं तुम्हाला पुढे पुढे सरकवता येईल तेवढं पुढे सरकवा आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर टेकवा आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. आपले खांदे, पोट, छातीचा भाग जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. आपण ज्या काही कृती केल्या, वक्रासन, अर्धमस्तिष्कासन, त्याच्यामध्ये पाठीच्या मणक्यावरती जो प्रेशर होता, पीळ होता, ताण होता, तो सगळा रिलीज करण्यासाठी आपण ही कृती करतोय. एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश हळूहळू वर या. सावकाश वर या. हाताच्याच आधाराने हळूहळू वर या. बरोबर, छान केलं. गुडघे जोडून घ्या आणि एक एक पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय आणि डावा. पुन्हा एकदा विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि शयन स्थितीमध्ये जाऊया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचंय. रिलॅक्स. आणि आता उजव्या कुशीला वळायचं आपल्याला. उजव्या कुशीला वळा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल आणि आता आपलं डोकं उजव्या हाताच्या दंडावर ठेवा.
उजव्या कुशीला वळायचंय आणि आपलं संपूर्ण डोकं जे आहे ते उजव्या हाताच्या दंडावरती, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. बरोबर. आता उजव्या हाताचा स्टँड करायचा, उजव्या हाताचा स्टँड आणि आपलं डोकं उजव्या हाताच्या तळव्यावर, उजव्या हाताचा स्टँड. बरोबर. बरोबर. आणि आता डावा हात समोर घ्या छातीपाशी, सपोर्ट साठी डावा हात समोर. आणि आता वर असलेला डावा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. बरोबर. आता डावा पाय जो आहे हा जास्तीत जास्त पुढे आणि मागे, पुढे मागे. बरोबर. सावकाश. पुढे मागे, पुढे मागे. बरोबर. पुन्हा मध्यभागी या. उजव्या पायावर पुन्हा डावा पाय ठेवा. आता डावा पाय जो वर आहे तो तिथल्या तिथेच वर खाली करा, तिथल्या तिथेच. पूर्ण वर घ्यायची गरज नाहीये. हा. बरोबर. पुन्हा सावकाश थांबा. आता डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे आणि मग पुन्हा खाली. एक. श्वासाशी आधारित श्वास घेत वर, सावकाश. श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि तुम्हाला डाव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडता येतात का बघा. म्हणजे तुम्हाला मांडीचा भाग किंवा पोटरी किंवा अँकल जॉईंट्स किंवा पायाचे बोट पकडायचा प्रयत्न. छान. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. खूप सुंदर. याला म्हणतात अनंतासन. छान झालंय दर्शन होते. हा ठीक आहे. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. सोडूया. सावकाश डाव्या हाताची पकड सोडा. डावा हात खाली, डावा पाय सावकाश खाली. उजवा हात सरळ करायचा पुन्हा डोक्याच्या दिशेने वर आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. उजवा हात खाली, पाठीवर पडून विश्रांती. तर हीच कृती विरुद्ध बाजूने. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. सावकाश. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये, उजवा हात आपल्या उजव्या पायावर. याला अनंतासन म्हणतात. बघा भगवान विष्णू शेषावर ज्याप्रमाणे विश्रांती घेतात त्याप्रमाणे ही आपली स्थिती आहे. आणि आता डाव्या हाताचा स्टँड, डाव्या हाताचा स्टँड करून तिथे डोकं आपलं ठेवायचं आहे. बरोबर. उजवा हात समोर आपल्या छातीपाशी सपोर्ट साठी. आता उजवा पाय आपण फोल्ड करतोय, सरळ करतोय. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. आता उजवा पाय जो वरती आहे तो जास्तीत जास्त पुढे आणि मागे. एक. पुढे कमरेपासूनचा पाय पुढे आणि मागे होतोय. 2. पुढे मागे. 3. पुढे मागे. 4. पुढे आणि मागे. 5. सावकाश. उजवा पाय डाव्या पायावर आणि आता तिथल्या तिथेच उजवा पाय वर खाली करायचा आहे, तिथल्या तिथेच थोडासा. बरोबर. बरोबर. आणि आता सावकाश थांबायचंय. आता उजवा पाय जास्तीत जास्त वर घ्यायचा 90 डिग्री. श्वास घेत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश. कृती क्रांप येण्याची शक्यता असते. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता लास्ट राऊंड. श्वास घेत वर अँड होल्ड. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. उजव्या हाताने आपली मांडी, गुडघ्याचा मागचा भाग, पोटरी किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. हा. छान. उजवा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. इथे यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 आणि 1. उलट चाल करताना हाताची पकड सोडून द्या.
उजवा हात खाली, डावा पाय खाली, अगदी सावकाश, आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या. ताडासन स्ट्रेच देऊया आपण. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे विरुद्ध बाजूने घ्या आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत खेच द्या. पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन ती वरच्या बाजूने ताणा. जर तुम्हाला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून जास्त स्ट्रेच भेटत नसेल तर मग हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन हा खेच द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. रिलॅक्स. पाय रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एकदम रिलॅक्स. एक श्वास भरून घ्यायचा नाकाने, तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. रिलॅक्स. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत आता तिर्यक भुजंगासन. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत आणि मगच आपण पुढच्या आसनाकडे वळूया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात फोल्ड करा आणि हाताची जी आपल्या हाताचे तळवे आहेत ते छातीच्या रेषेमध्ये घ्या. म्हणजे हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने जातील. ठीक आहे. आता पावलं जी मागे जुळलेली आहे ती थोडीशी पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्हीही पायांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर असेल. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी जमिनीपासून वर उचला. गळ्याचा भाग वर, छातीचा भाग वर आणि नाभी प्रदेशापासून आपलं संपूर्ण शरीर वर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ सरळ करा. अजून वरती या मुलीताई, या पूर्ण वरती. हा. आता नजर समोर, नजर समोर. पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा जमिनीकडे. इथे पाठीच्या मणक्यावर चांगलाच खूप जास्त प्रेशर येतो. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा यथाशक्ती मध्यभागी. मग डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया मध्यभागी. पुन्हा एकदा उजवीकडे मागे वळून डाव्या पायाची टाच, मान मध्यभागी. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच, मान मध्यभागी. एक लास्ट राऊंड अजून एक करूया. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच पाहायची, मान मध्यभागी. आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया, मान मध्यभागी. इथे बघा, गळ्यापासून पोटापर्यंत पूर्णपणे ताण आहे. पाठकड्यावरती प्रेशर आहे. सावकाश उलटसाल करूया. हळूहळू आता आपलं पोट जमिनीकडे येईल. मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, मग आपली हनुवटी, नाक आणि त्यानंतर कपाळ सावकाश जमिनीवर ठेवा. आपले हात तसेच राहू देत. हा, हात नका खाली घेऊ. हात तसेच राहू देत. इथे थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर पुन्हा एकदा आपण या स्थितीमध्ये येणार आहोत. आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोटाचा भाग जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पुन्हा एकदा ही सेम कृती. बरोबर. आता नजर सिलिंगकडे. पाठीच्या मणक्यावरती अजून प्रेशर येईल आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण मिळेल. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. बरोबर. छान. आता आपली दोन्ही जी पावलं आहेत त्यांचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे जाऊ देत, पायाची बोटं जमिनीवर येऊ देत. हा.
आणि आता जे गुडघे आपले जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. मांडीचा भाग, गुडघ्याचा भाग जमिनीपासून वर उचला. दोन्ही पावलं जोडून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीकडे घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि आता आपली नजर आपल्या नेवल रिजन कडे घ्या. बघा आता इथे गळ्यापासून पोटापर्यंत तुम्हाला दाब जाणवेल आणि पाठीच्या मणक्याला छानपैकी ताण आहे. ज्या भुजंगासन मध्ये पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता तिथे आता बघा तुम्हाला ताण जाणवतोय. हे आता आपण केलंय पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. सूर्यनमस्कारामधली ही 8वी स्टेप आहे. आता सावकाश आपली मान सरळ करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. थोडस डायनॅमिक यथाशक्ती प्रयत्न करा. आता पुन्हा एकदा गुडघे जमिनीकडे घ्या. भुजंगासन. नजर सिलिंग कडे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. श्वास घेत आपण ही कृती करतोय नजर सिलिंग कडे आणि श्वास सोडत पर्वतासन. थोडस श्वासाशी आधारित. पुन्हा श्वास घेत भुजंगासन. नजर सिलिंग कडे. श्वास सोडत पर्वतासन. नजर आपली आपल्या नाभी प्रदेशाकडे. श्वास घेत भुजंगासन. नजर सिलिंग कडे सावकाश कृती आणि श्वास सोडत भुजंगासन, सॉरी पर्वतासन. अजून एक राऊंड करूया. अगदी सावकाश करा, आपल्याला जसं जमेल तसं. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत पर्वतासन. सावकाश हळूहळू पुन्हा गुडघे आपले जमिनीवर टेकवा. दोन्ही पावलांचं माउंटन सोडून द्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. अगदी सावकाश. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. मनगटामध्ये जर तुम्हाला जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हात वर घेऊन थोडेसे मनगटामध्ये हालचाल करा. हाताच्या मुठीवरून मनगट थोडीशी वर खाली करा म्हणजे आलेला प्रेशर निघून जाईल. नकळत आपण एकाच ठिकाणी जास्त प्रेशर देतो. हा बरोबर. मनगटाचं थोडंसं रोटेशन पण करून घ्या. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. 4 ते 5 वेळा झालं की मग हात खाली करा आणि मग एका कुशीला वळून आधी बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि त्यानंतर दंड स्थिती. उठून उभं राहायचं. सावकाश. विश्रांती. मान मागे सैल सोडायची, रिलॅक्स व्हायचं. आता दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि आपली उजव्या हाताची जी 4 बोट आहेत ती उजव्या पावलाच्या खाली जाऊ देत, तळव्याच्या. आणि डाव्या हाताची 4 बोट डाव्या तळव्याच्या खाली जाऊ दे, डाव्या पावलाच्या तळव्याच्या खाली. पुन्हा इथे खांदे रिलॅक्स करा आणि आता श्वास घेत खाली बसा. नजर सिलिंगकडे जाऊ दे. नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर. हनुवटी गळ्यात. अगदी सावकाश. श्वास घेत खाली. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, सॉरी श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वर. सावकाश थांबायचंय आणि आपली हाताची जी बोट आहेत पावलांच्या खाली ती काढून घ्यायची आहेत आणि सावकाश कमरेतनं सरळ व्हायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. करूया साईडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे.
आणि एकदा आपल्याला उजव्या बाजूला खाली वळायचंय, डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. सुरुवात करूया. हळूहळू उजव्या बाजूला साईडने खाली झुका. उजव्या हाताने उजवी पोटरी, अँकल तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. डावा खांदा रिलॅक्स ठेवा. बरोबर, छान. आणि इथे थांबा, नजर वरती असेल आपली. 5 4 3 2 1. सावकाश वरती या. बरोबर. आता हळूहळू डाव्या दिशेने खाली वळूया. डाव्या हाताने पोटरी, अँकल पकडायचा प्रयत्न करा किंवा पाऊल पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. उजवा खांदा रिलॅक्स, डावा खांदा रिलॅक्स. आणि थांबा. 5 4 3 2 1. हळूहळू पुन्हा मध्यभागी या. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. मान मागे सई सोडून द्यायची, रिलॅक्स व्हायचं. करणार आहोत आपण आता लाकूड तोड ऍक्शन. दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा अंतर घ्यायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. ज्यांना वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा, किंवा जिथे आपण 5 करतो तिथे तुम्ही एकच हे याचं आवर्तन करा. दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्यायची आहेत. श्वास घेत पुन्हा एकदा वर, एक बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत पुढे यायचंय. बघा, लाकूड तोड्या जसं लाकडावर घाव घालतो कुऱ्हाडीचा, त्याप्रमाणे आपल्याला जोरात हात खाली घ्यायचे, स्विंग करायचे. ठीक आहे, पुन्हा बरोबर सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपले हात पावलांच्या दोन्ही पायांच्या मधून स्विंग होऊ देत. पुन्हा श्वास घेत वर, झोपाळा कसा हलतो त्याप्रमाणे. श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 5. सावकाश वर यायचंय. पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्राम. मान मागे सई सोडून द्यायची आहे, रिलॅक्स व्हायचंय. करूया आपण आता एक पादतोलासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजवा पाय जमिनीपासून वर उचला आणि पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि इथे थांबा. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. संपूर्ण शरीराचा बॅलन्स आपण सांभाळतोय. कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढतंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. आणि पुन्हा एकदा होल्ड. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून आडवे. डावा पाय वर उचलूया, पाऊल जमिनीकडे सैल सोडूया. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला वर उचलायचा डावा पाय. इथे पुन्हा आपला बॅलन्स सांभाळा आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या बाजूने. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर आणि पुन्हा होल्ड. जोड श्वासाची आहेच. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली आणि विश्राम. शांती, विश्राम. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधीमान. आता आपण करणार आहोत दत्त मुद्रा. दत्त मुद्रा म्हणजे कसं, दत्तांचं 3 मुख आहेत ना, तर त्याप्रमाणे ही कृती. जिथे ब्रह्ममुद्रेमध्ये आपण मान जी पुढे झुकवतो ती फक्त इथे कृती होत नाही. या दत्त मुद्रेमध्ये आपण फक्त मान 3 वेळेला मागे पुढे करतो.
तर ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये असतील. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, नजर समोर, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करूया दत्त मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडा. मनामध्ये दत्तगुरूंचं स्मरण. एक श्वास भरून घेऊया. डोळे उघडायचे आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. हालचाल फक्त आपल्या मानेमध्ये असेल. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. दत्तगुरूंचं उजव्या बाजूचं मुख. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. सावकाश उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा डोळे अलगद मिटून घ्यायचे. श्वासाची जाणीव. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. डोळे उघडायचे आणि श्वास सोडत हळूहळू आता आपली मान डाव्या बाजूला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि दत्तगुरूंचं डाव्या बाजूचं मुख. श्वास घेतोय आणि सोडतोय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक, त्यांचं स्मरण करून आपण ही दत्त मुद्रा करतोय. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. डोळे उघडून सावकाश मान मध्यभागी. पुन्हा डोळे अलगद मिटून घ्यायचे. लक्ष श्वासाकडे. आणि आता शेवटची मुद्रा. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि आता आपली मान सावकाश मागच्या बाजूला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. दत्तगुरूंचं मधलं मुख. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा डोळे अलगद मिटून विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण दत्तमुद्रा त्याचा मनातल्या मनात मागून. श्वासाची गती आपली नॉर्मल आहे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं दिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून घेतो. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत आपण अनुलोम विलोम बॅलन्सिंग प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. उजवी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटलेले. चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास सुद्धा.
डावीने होठवर दीर्घ पूरक, डावी बंद आणि उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावीने पूरक, दुसरा राऊंड, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावीने पूरक, तिसरा राऊंड, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेतच. अनुलोम विलोम शरीर मनाचा समतोल साधणारा प्राणायाम. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. काल आपण शीतली प्राणायाम पाहिला, ज्याच्यामध्ये आपण जीभ बाहेर घेऊन आलेलो आणि जिभेच्या पटीतून आपण हवा आतमध्ये घेतली. बरोबर, जिभेच्या पंधळीमधून आपण हवा आत घेतली. आज आपण बघणार आहोत सितकारी प्राणायाम. तर इथे पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन सेमच आहेत. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे तिथे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचंय. त्याचबरोबर शुद्ध हवा आणि मोकळ्या हवेच्या ठिकाणी हा प्राणायाम करायचा. तर इथे आपल्याला ओठ विलग करायचे आणि दातावर दात लावून घ्यायचे. या प्रकारे जीभ दातांच्या मध्ये आणि दाताच्या पटीतनं आपण हवा आतमध्ये खेचून घेणार, म्हणजे तोंडाने आपण पूरक करणार. या प्रकारे जेव्हा आपण ही हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हणतात. आणि मग तोंड बंद करून नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले, ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक, ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण जबड्यामध्ये. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एका वर्तन करूया. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. काही क्षण शांत. शीतलीची मनातल्या मनात अनुभूती शीतकारी प्राणायामाची करणार आहोत आपण आता. भ्रामरी प्राणायाम. तर भ्रामरी प्राणायाम जो आहे हा चिदानंदकारी प्राणायाम आहे. इथे आपल्याला रेचक करताना भ्रमर गुंजन करायचं आहे. तर हा प्राणायाम कोणी करू नये ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे किंवा त्या संबंधी कुठल्याही प्रकारची जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? भ्रामरीमुळे आपलं मन शांत होतं. चिदानंदकारी ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. आपली ग्रहण क्षमता वाढते, निर्णय क्षमता वाढते. आपलं मन एकाग्र व्हायला खूप मदत होते ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने. अतिशय उपयुक्त आणि लाभदायक आहे. फक्त ज्यांना कुठलेही मनोविकार असतील
त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा प्राणायाम करावा. तर इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा ठेवायची आहे. हाताचे कोपरे शरीराच्या जवळ. जेव्हा आपण रेचक करतो म्हणजे अ, श्वास सोडतो, त्यावेळेला आपल्याला ओंकारामधला जो मकार आहे, त्या मकाराप्रमाणे गुंजन करायचं आहे. बघा या प्रकारे. जेव्हा आपण हे गुंजन करतो, तेव्हा त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्याला कंठाच्या इथे, आपल्या नाकाच्या ठिकाणी, आपल्या भ्रूमध्याच्या इथे आणि मस्तकाच्या इथे याची कंपनं आपल्याला जाणवतात. तर आता सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात लावून घ्या आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती त्या संपूर्ण चेहऱ्याच्या ठिकाणी, आपल्या मस्तिष्काच्या इथे. आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घेऊया. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. हात शरीरापासून लांब असतील. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. आणि आज आपण जी काही साधना केली, त्या साधनेमुळे जर एखादा स्नायू अवयव अवघडला असेल, तिथे थोडासा तुम्हाला ताण जाणवला असेल, तर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. सुरुवात आपण आपल्या उजव्या पायापासून करूया. आपली जाणीव पूर्णपणे उजव्या पायाकडे घेऊन जायची. माझा उजवा पाय, उजवं पाऊल, उजव्या पावलाची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. उजव्या पायाच्या सीटचा भाग, तिथल्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा पाय कमरेपासून ते नखापर्यंत प्रत्येक स्नायू सांधा मोकळा झालाय, शिथिल झालाय. मी माझी जाणीव आता डाव्या पायाकडे घेऊन जात आहे. माझा डावा पाऊल, डाव्या पावलाची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, माझ्या मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग, तिथे असलेले जॉईंट्स मी मनाने शिथिल करत आहे. कमरेपासून ते नखापर्यंत माझा संपूर्ण डावा पाय, तिथले सांधे, तिथले अवयव शिथिल झाले आहेत, मोकळे झालेले आहेत. संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे.
मी माझी जाणीव हळूहळू माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझी जाणीव उजव्या हाताकडे आहे. माझ्या उजव्या हाताची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. खांद्यापासून बोटापर्यंत उजवा हात रिलॅक्स होत आहे. माझी जाणीव डाव्या हाताकडे घेऊन जात आहे. डाव्या हाताची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. खांद्यापासून बोटापर्यंत डावा हात रिलॅक्स होत आहे. संपूर्ण उजवा डावा हात माझा मोकळा झालाय, शिथिल झालाय. माझी जाणीव माझ्या पाठकड्यांमध्ये असलेले 33 मणके तिथे आहे. अगदी खालच्या मणक्यापासून ते वरपर्यंत माझा प्रत्येक मणका शिथिल झालाय. जमिनीवर तो विश्रांती घेत आहे. माझी जाणीव मी माझ्या पोटाकडे घेऊन जात आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. माझं पोटाचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत आहे. माझी जाणीव माझ्या उर भागाकडे, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंगला, तिथल्या वरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल, रिलॅक्स. माझी श्वसन क्षमता अतिशय उत्तम आहे. माझी जाणीव कंठाकडे, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहे. हळूहळू मी माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे घेऊन जात आहे. माझे हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जित, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग, माझे केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. मोर पिसाप्रमाणे ते हवेत हलकं हलकं तरंगत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, असा अजपाजप चालू आहे. सो हम, सो हम. माझं मन अतिशय शांत झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. कुठलेही विचार या क्षणी मला येत नाहीये. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य मी माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने करणार आहे. आणि मनाशी निश्चय करूया, रोजचा 1 तास हा स्वतःला द्यायचा आहे. शवासनातला हा आपला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. प्रचंड आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती, इच्छाशक्ती आपली प्रबळ झालेली आहे. आपलं प्रत्येक काम हे उत्तमच आणि प्रामाणिकपणेच होणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन मला या क्षणी प्राप्त झालेला आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं
आपल्या पूज्य कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करू. शवासनाची ही स्थिती कितीही आरामदायी आनंददायी असली तरीही योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा आपल्या दिवसाची कामे पूर्ण करायची आहेत. आणि यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची. अगदी मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. हलकासा खेच देऊन डाव्या कुशीला वळायचे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये डोळे अंगात मिटलेले, दोन्ही हात जोडून शांती पाहिजे. ओ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या शक्ती कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित आपला राग द्वेष अहंकार पण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तामध्ये निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना देखील आणि अलगद डोळे ठेवून दृष्टी येऊन खाली. नमस्कार. शनिवार रविवार सुट्टी आहे. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 6 वाजता. सोमवारी आपले सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस सोमवार. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. शुभ दिवस, हॅपी वीकेंड. मीटिंग एंड कर. धन्यवाद.